हॅट्रिकवर हॅट्रिक भारी, लोकसभेची निवडणूक कोणाला जाणार भारी। आगामी लोकसभेसाठी काँग्रेस पक्षातून शहर मध्यमधील हॅट्रिक आमदार प्रणिती शिंदे यांनी कंबर कसली असल्याचे कुणकुण सध्या राजकीय वर्तुळात होत आहे। सोलापूरचे सुपुत्र माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी एका मुलाखतीत पत्रकारांना माहितीही दिली होती की आगामी लोकसभेसाठी प्रणिती शिंदे काँग्रेस पक्षाची उमेदवार लढवणार। त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ते प्रणिती शिंदेंना खासदार नक्कीच बनवणार असा विडाही घेतल्याची चर्चाही रंगत आहे। निवडणूक कुठलीही असो, प्रतिस्पर्धी हा असतोच, त्याशिवाय निवडणुकीचा मैदान सहसा गाजतच नाही। पण आता लोकसभेच्या निवडणुकीत प्रणिती शिंदेंचे प्रतिस्पर्धी कोण, कोणत्या पक्षाचे, हा प्रश्न निव्वळ चॅलेंज म्हणावा लागेल। 2014 पासून आजगत महापालिका निवडणूक, विधानसभा निवडणूक किंवा लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेचा वर्चस्व सिद्ध झाला आहे। मोदी लाटेत काँग्रेसचे दिग्गज नेते मंडळींना करारा हारचा सामना करावा लागला आहे। पण आगामी लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिती शिंदेंना निवडणुकीत विजयी होणं फारसं कठीणच दिसून येत आहे, कारण हॅट्रिक पे हॅट्रिक भारी असा खेळ रंगणार आहे। होय, खेळ रंगणार आहे। शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचा विमान आगामी लोकसभेच्या निवडणुकीत विजयी होऊन दिल्लीला पोहोचणार अशी कुणकुण भारतीय जनता पक्षात सध्या सुरू आहे। लोकसभेसाठी भाजप श्रेष्ठींकडून देशमुखांची चाचणीही सुरू आहे। स्थानिक व भरघोस वोट बँकेचा चेहरा म्हणूनही विजयकुमार देशमुख यांची ओळख निर्माण झाली असून शिवाय यांच्याकडे अनुसूचित जाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र असल्याचीही माहितीही पुढे आली आहे। राखीव सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून त्यांच्याच उमेदवारीच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत। त्यांनी खासदारकी लढवावी यासाठी भाजपमधील श्रेष्ठींकडून चाचपणी देखील सुरू असल्याची चर्चा रंगत आहे। विजयकुमार देशमुख हे लिंगायत समाजाचे आहेत। सोलापुरात त्यांना मानकरी म्हणून मोठा मान देखील आहे। श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे ते मानकरी आहेत। त्याचबरोबर हॅट्रिक असणारे आमदार म्हणून देखील त्यांची ख्याती आहे। एकीकडे शहर मध्यचे हॅट्रिक आमदार तर दुसरीकडे उत्तरचे हॅट्रिक आमदार आता सोलापूर लोकसभेत आमने सामने येणार असल्याचे राजकीय चिन्ह दिसत आहेत। एकेकाळी काँग्रेसचे घनिष्ठ व जवळीक असणारे नेते मंडळी आपल्या कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस पक्षातून गलाटणी मारत काँग्रेस पक्षाला सुरुंग लावल्याचेही भूतकाळातील निवडणुकीत दिसूनच आले आहे। पण भाजप आपली राजनीती खेळत आपली ताकद सोलापूर लोकसभेत जिंकून येण्याची तयारी पूर्णपणे यशस्वी केल्याची चर्चा रंगत आहे। शहर मध्यमधून हॅट्रिक झालेल्या आमदारताई उत्तरमधून हॅट्रिक झालेल्या मालकांसमोर आपली राजनीती कशी पार पाडतील किंवा राजकारणात आपला ठसा उमटलेले सोलापूरचे सुपुत्र राजकीय गुरु असणारे सुशील कुमार शिंदे आपल्या कन्येला खासदार नक्कीच बनवणार का, यापेक्षाही नवलाईची बाब म्हणजे विजयकुमार देशमुख यांचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळकी आगामी लोकसभा निवडणुकीत काय वरदान ठरणार। म्हणूनच हॅट्रिक पे हॅट्रिक असा खेळ रंगणार, परंतु मतदार राजा आपली शक्कल व अक्कल लढवत कोणाला खासदार बनवून कोणाचा विमान दिल्लीला पाठवतो, कोणाला पराभवाचा धक्का देतो, हे लवकरच लोकसभेच्या निवडणुकीतील निकालात दडलंय। लोकप्रधान न्यूज नेटवर्क, अल्ताफ शेख, सोलापूर।